सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत अखंड 52 आठवड्यांच्या संवाद श्रृंखलेच्या या 12व्या सत्रामध्ये मी अनिशा सुरवसे आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते। या संपूर्ण संवाद श्रृंखलेच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करणारे आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आदरणीय राजीव नंदकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक राज्य नागरी विकास संस्था यशोदा पुणे यांचे मी या करिअर कट्ट्याच्या ऑनलाईन व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करते। तर स्वागत आहे आपलं। त्याचप्रमाणे आजच्या सत्रामध्ये उपस्थित असणारे MITSC चे अध्यक्ष माननीय यशवंत शितोळे सर यांचेही मी या बैठकीमध्ये स्वागत करते। त्याचबरोबर या बैठकीसाठी उपस्थित असणारे सर्व प्राचार्य, समन्वयक आणि विद्यार्थी यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते। करिअर कट्टा हा उपक्रम युवकांना त्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात योग्य दिशा देण्यासाठी तसेच आवश्यक ती जीवन कौशल्य आत्मसात करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे। याच व्यासपीठावर ट्रान्सफर युअरसेल्फच्या माध्यमातून आपण या सत्राची सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणि शिस्तबद्ध सक्षम व्यक्तिमत्व कशा पद्धतीने स्वतःचा आपण बनवू शकतो या दृष्टिकोनातून या सिरीजची सुरुवात झालेली आहे। या 52 आठवड्याच्या संवाद श्रृंखलेमध्ये पाठीमागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं भावनिक बुद्धिमत्ता या विषयातून स्वतःच्या भावना ओळखणं, त्यांचे योग्य व्यवस्थापन करणं, त्याचप्रमाणे इतरांच्या भावनांचा आदर करून नातेसंबंध निर्माण करण्याचे महत्व आपण जाणून घेतले आहे। आजच्या या सत्राचा विषय आहे वेळेचे व्यवस्थापन। आपल्या प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तास असतात, मात्र या वेळेचे व्यवस्थापन योग्य करणे आणि त्याचा योग्य उपयोग करून घेणे हे खूप महत्वाचे असते। हेच आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत। तर मी सरांचा जास्त वेळ न घेता सरांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। सर प्लीज। सर्वांना खूप खूप मनपूर्वक नमस्कार। आणि आज असं दिसतंय की बरेच विद्यार्थी मित्र या संवाद शृंखलेसाठी उपस्थित आहेत। त्याचा मला खरंच सांगायला हरकत नाही की खूप आनंद होतोय, कारण आज जवळपास आपण 200 पेक्षा जास्त विद्यार्थी या संवादासाठी जॉईन झालेले आहेत। मित्रांनो, मागील 11 आठवड्यापासून आपण ही 52 आठवड्याची संवाद शृंखला करिअर कट्टा या फोरमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील करिअर कट्ट्याच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतोय, याचा तर मला अभिमानही आहे। आणि या शृंखलेमध्ये ज्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हातभार लागतोय त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे असं मला वाटतं। आणि त्यामुळे आपण अनेक विषयांना आजपर्यंत स्पर्श करत आलेलो आहोत। आणि ह्या विषयांना स्पर्श करण्याचा एवढाच आपला हेतू आहे की आजचा जो युवा वर्ग आहे, आजचे जे युवा मित्र आहेत, आजचे जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, यांनी स्वतःला ट्रान्सफॉर्म करावं। मला असं वाटतं की जर विद्यार्थी मित्रांनी आणि युवा मित्रांनी अत्यंत जाणीवपूर्वक आणि कष्टसाध्य पद्धतीने जर स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं, ट्रान्सफॉर्म म्हणजे काय तर स्वतःमध्ये अनुरूप असे बदल केले, तर ही आजची युवा शक्ती जी आहे ही देशासाठी एक मोठी संपत्ती ठरणार आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण ही संवाद शृंखला गेले 11 आठवड्यापासून चालवत आहोत। आणि आजच्या या 12व्या आठवड्यामध्ये आपण वेळेचे व्यवस्थापन किंवा ज्याला आपण टाइम मॅनेजमेंट म्हणतो हा विषय घेऊन तुमच्या समोर मी आलेलो आहे। या आजच्या शृंखलेसाठी, आजच्या या सत्रासाठी मी उपस्थित असलेल्या सर्व युवा मित्रांचं खूप खूप अभिनंदन करतो। मित्रांनो, आपलं कॉलेज जीवन असो किंवा आपलं बालपण असो किंवा आपलं शालेय जीवन असो आणि आता आपलं कॉलेज जर संपलं असेल तर कॉलेजच्या पश्चात जे जीवन असो, यामध्ये वेळ व्यवस्थापनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मला असं सांगायला आवडेल
की ज्याला टाइम मॅनेजमेंट जमलं आणि ज्याला प्रायोरिटी मॅनेजमेंट जमलं, म्हणजे ज्याला वेळ व्यवस्थापन जमलं आणि प्राथमिकता व्यवस्थापन जमलं, त्याने आयुष्याची खऱ्या अर्थाने अर्धी लढाई जिंकलेली असते. परंतु मला एकंदर असं दिसतं की विद्यार्थी मित्र असोत किंवा युवा मित्र असोत, यांना सर्वात जास्त स्ट्रगल जर करावा लागत असेल तर तो टाइम मॅनेजमेंट आणि प्रायोरिटी मॅनेजमेंट मध्ये करावा लागतो. बऱ्याच वेळा अगदी लहान मूल असं म्हणतं ना त्याच्या आईला की अगं आई, माझ्याकडे वेळच शिल्लक राहत नाही. किंवा एखादा युवा विद्यार्थी असेल की जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, तो जेव्हा असं म्हणतो की अरे मी खूप अभ्यास करतोय मात्र माझ्याकडे वेळच शिल्लक राहत नाही. किंवा अगदी नोकरी करणारा एखादा नोकरदार असेल, तो सुद्धा जेव्हा असं म्हणतो की माझ्याकडे वेळच शिल्लक राहत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याकडे वेळच शिल्लक राहत नाही हे सातत्याने बोललं जातं, ऐकलं जातं, परंतु त्याच्यावर काम केलं जात नाही की वेळेचं व्यवस्थापन कसं करावं. आणि म्हणून मी अगोदरच सांगितलं की ज्याला वेळेचं व्यवस्थापन जमलं तो त्याच्या आयुष्याची अर्धी लढाई जिंकला. आणि म्हणून आज आपण तुमच्यासाठी वेळेचं व्यवस्थापन कसं करावं त्याच्या काही टिप्स किंवा युक्त्या घेऊन आलेलो आहोत. आणि ह्या टिप्स आणि युक्त्या सांगत असताना मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये अगदी कॉलेज जीवनात असो किंवा नंतर प्रशासकीय क्षेत्रामध्ये असो किंवा आत्ता असो, तर यावेळेस मी माझ्या वेळेचं व्यवस्थापन कसं करतो याच्यावर सुद्धा आपण अत्यंत आत्मीयतेने बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि गप्पा सुद्धा मारणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की वेळ जी आहे ती एक अनमोल अशी गोष्ट आहे. म्हणजे कधी कधी असं म्हटलं जातं की पैसा याच्यापेक्षाही वेळ अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण पैसा साठवून ठेवता येतो, पैसा धरून ठेवता येतो, मात्र वेळ हा साठवूनही ठेवता येत नाही आणि धरूनही ठेवता येत नाही. आणि त्यामुळे असं नेहमी सांगितलं जातं की ज्याला विकास करायचा आहे, ज्याला प्रगती करायची, त्याने वेळेसोबत चाललं पाहिजे किंवा वेळेच्या पुढं चाललं पाहिजे. आणि म्हणून बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की हे वेळेचं जे कालचक्र आहे हे अजूनही कोणालाही भेदणं शक्य झालेलं नाही. आणि त्यामुळे एक साधारण मनुष्य प्राणी म्हणून आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या जवळ दोनच गोष्टी शिल्लक राहतात, एक तर वेळेबरोबर चालणे किंवा वेळेच्या पुढे चालणे. जो वेळेच्या सोबत चालत नाही किंवा जो वेळेच्या पुढे चालत नाही तो मागे पडत राहतो. आणि तो एकदा मागे पडला की वेळ पुढे निघून जातो आणि मग आपले ध्येय, आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा आणि आपल्या अपेक्षा ह्या दूर दूर जात जातात आणि आपण सुद्धा त्याच्यापासून दूर दूर जात जातो. मित्रांनो, असं म्हटलं जातं की वेळ मागे पडतो आणि आपण पुढे चालत राहतो. पण मला असं वाटतं की हे वाक्य चुकीच्या पद्धतीने वापरलं जातं. वास्तविक आपण मागे पडत असतो आणि वेळ पुढे जात असतो हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या समोर येणारा प्रत्येक क्षण किंवा वेळेचा तुकडा हा सॉरी सर, प्लीज कंटिन्यू. सर तुम्ही म्यूट आहात. ओके. त्यामुळे असं म्हटलं जातं की काळ जो आहे हा मागे पडत असतो आणि आपण पुढे जात असतो. पण मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. वास्तविक काळ पुढे जात असतो आणि आपण मागे पडत असतो. आणि त्यामुळे आपली जी स्पर्धा आहे
ही कायम वेळेशी असते, काळाशी असते, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि एकंदर वेळेची जी स्पर्धा आहे ती आपल्या नाशवंत किंवा नश्वर अशा शरीराशी आणि आपण ठरवलेल्या ध्येयाशी असते, हे विद्यार्थी मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की क्षणागणिक, दिवसागणिक, महिनोगणिक, वर्षागणिक आपल्याला जे काही आयुष्य परमेश्वराने दिलेलं आहे त्याच्यातला एक क्षण, एक मिनिट, एक तास, एक दिवस, एक महिना, एक वर्ष सातत्याने कमी कमी होत असतं. आणि त्याच वेळेस आपण आयुष्यामध्ये जी काही ध्येय ठरवलेली आहेत त्या ध्येयाकडे मार्गक्रमण करण्यासाठी आपल्याला जो वेळ आहे तो सुद्धा कमी कमी पडत असतो. आणि त्याच्यामुळे मी नेहमी बऱ्याच वेळा असं सांगतो की विद्यार्थी मित्रांनी आणि युवा मित्रांनी वेळेची गुंतवणूक आपल्या ध्येयामध्ये किंवा आपल्या गोल्समध्ये किंवा आपल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये करायला शिकलं पाहिजे. म्हणजे टाइम इन्व्हेस्टमेंट इन युअर गोल्स. जोपर्यंत आपल्याला हे गणित कळणार नाही की नक्की बऱ्याच विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडला असेल की सर हे काय सांगतायत की टाइमची इन्व्हेस्टमेंट कशी गोल्समध्ये करायची. परंतु जोपर्यंत आपण, मला असं वाटतं की जशी आपण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो, बरोबर आहे, तशी वेळेची आपल्या गोल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आपण शिकलं पाहिजे. मला असं वाटतं की आपल्याकडे साधारण 24 तास असतात दिवसभरातले आणि 24 तासामधले हे तास जे आहेत 24 तास कसे वापरायचे आणि त्याची इन्व्हेस्टमेंट योग्य तऱ्हेने कशी करायची याच्यावर सुद्धा आपण आज प्रकाश टाकणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक साधारण दिवसभरात आपण 8 तास झोपत असतो आणि हे तास आपल्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आपल्याला जर चांगलं आरोग्य ठेवायचं असेल, मग ते मानसिक असेल, शारीरिक असेल किंवा भावनिक असेल, तर 8 तास झोप ही कंपल्सरी आपण घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनी 8 तास झोप घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्यानंतर 4 तासामध्ये आपल्याला सर्वांना माहिती की आपलं भोजन आहे, त्यानंतर आपला ब्रेकफास्ट आहे, त्यानंतर आपली आंघोळ आहे, आपला प्रातःविधी आहे, ह्या सर्व आपलं आवरण आहे, ह्या सर्व गोष्टीसाठी दिवसभरातले 4 तास आपले जात असतात आणि ते सुद्धा आपण इन्व्हेस्ट करू शकत नाहीत. सांगण्याचं तात्पर्य आहे की झोपायचे 8 तास आणि हे इतर आपल्या ऍक्टिव्हिटी, ज्या दैनंदिन ऍक्टिव्हिटी असतात त्याचे 4 तास, असे 12 तास आपण आपल्या गोल्समध्ये कदापि इन्व्हेस्ट करू शकत नाही. त्याच्यामुळे ते 12 तास वजा करायचे आहेत. त्यानंतर उरतात 12 तास. ह्या 12 तासातले आपण 4 तास जे आहेत त्याच्यावर पहिलं बोलूया आणि नंतर 8 तासावर बोलणार आहोत. जे 12 तासातले 4 तास आणि 8 तास असे दोन आपल्याला अ आणि ब पार्टमध्ये विभागणी करायची आहे. जे 4 तास आहेत त्याच्यामधला 1 तास जो आहे तो आपण आपल्या शरीर संपदेसाठी किंवा मनाच्या संवर्धनासाठी किंवा मन आपलं जे आहे ते खंबीर करण्यासाठी, निर्भय करण्यासाठी, स्ट्रॉंग करण्यासाठी द्यायचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात तर त्यावेळेस ते असं समजतात की शरीरासाठी किंवा मनासाठी वेळ द्यायची अजिबात गरज नाही. आणि मग जर तुम्ही शरीरासाठी आणि मनासाठी जर 1 तास देत नसाल तर बऱ्याच वेळा विद्यार्थी असं दाखवतात की माझा 12 तास अभ्यास होतोय, माझा 14 तास अभ्यास होतोय. काही असे महाभाग असतात की ते म्हणतात माझा 16 तास सुद्धा अभ्यास होतोय. परंतु हा अभ्यास अधिक प्रोडक्टिव्ह होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनी 1 तास शरीरासाठी दिला पाहिजे. 1 तास शरीरासाठी द्यायचं म्हणजे काय करायचं, तर मला असं वाटतं की मग त्याच्यामध्ये अगदी एक्सरसाइज असेल, जिम लावणे असेल, वॉर्मअप असेल, चालणे असेल, पळणे असेल, योग असेल, प्राणायाम असेल, आसनं असतील, तर याच्यावर आपण सर्वांनी 1 तास दिला पाहिजे. कारण मग ते जर 1 तास दिला तर आपलं मन आणि शरीर स्ट्रॉंग होणार आहे.
अजून दुसरा जो 4 तासातला जो दुसरा तास आहे तो आपण मित्र, नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्यासाठी राखीव ठेवला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपण सर्वजण समाजशील प्राणी आहोत. समाजाशिवाय आपण राहू शकत नाही, समाजाशिवाय आपण जगू शकत नाही. आणि त्याच्यामुळे समाजातले हे जे 3 महत्वाचे घटक सांगितले, आपलं कुटुंब, आपले मित्र, आपले आप्तेष्ट, आपले नातेवाईक, यांना आपण रोज 1 तास दिला पाहिजे. मग तो प्रत्यक्ष दिला तरी चालेल, अप्रत्यक्ष दिला तरी चालेल. अप्रत्यक्ष म्हणजे मोबाईल फोनवर पण डिस्कशन केलं तरी चालेल. मात्र 1 तास हा आप्तेष्ट आणि नातेवाईक यांच्यासाठी आपण ठेवला पाहिजे. आताच्या या भ्रमयुगामध्ये अजून 1 तास जो आपल्याला वापरायचा आहे तो वापरायचा आहे आपल्या जे काही छंद आहेत, आपले जे काही छंद आहेत किंवा आपले जे स्किल सेट्स आहेत, हॉबीज आणि स्किल सेट्स. म्हणजे एकतर तुमचा हॉबी असेल, तुम्हाला रायटिंग करायला आवडतं, तुम्हाला पेंटिंग करायला आवडतं, तुम्हाला गायन करायला आवडतं, ओके. त्याच्यानंतर अनेक छंद आपल्याकडे असतात. ते छंद जर जोपासायचे असतील किंवा स्किल सेट्स असतील, स्किल सेट म्हणजे तुम्हाला AI शिकायचं असेल, तुम्हाला काहीतरी कम्प्युटरमध्ये लँग्वेज शिकायची असेल, तुम्हाला टायपिंग शिकायचं असेल, तुम्हाला टॅली शिकायचं असेल, तुम्हाला एक्सेल शिकायचं असेल, तुम्हाला कम्युनिकेशन स्किल शिकायचे असतील, इंग्लिश स्पीकिंग शिकायचं असेल, ओके, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बाबत काहीतरी शिकायचं असेल, तर त्याच्यासाठी 1 तास द्यायचा आहे. आणि 1 तास जो आहे तो तुम्हाला मोबाईलसाठी सुद्धा 1 तास आपल्याला राखीव ठेवायचा आहे. कारण आपण कितीही जरी आज म्हटलं तरी मोबाईलला आपण बाजूला सारून जगूच शकत नाही, अशी एकंदर परिस्थिती आहे. आणि त्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात किंवा जे विद्यार्थी काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी मॅक्झिमम 1 तास, मी मॅक्झिमम म्हणतोय, मिनिमम नाही, मॅक्झिमम 1 तास मोबाईलसाठी दिला पाहिजे. मग तो मोबाईलचा वापर तुम्ही कसा करताय ती एक दुसरी भिन्न बाजू आहे, ओके. त्याच्यामध्ये आपण काही इन्फॉर्मेटिव्ह बघतोय का, काही रिसर्च ओरिएंटेड बघतोय का, ओके, किंवा काही स्टडी ओरिएंटेड बघतोय का, किंवा काही अनालिसिस करतोय का, ह्या गोष्टी सर्व त्या मोबाईलच्या टाइम मध्ये येतात. आणि त्याच्यामुळे ही 4 तासाची जी इन्व्हेस्टमेंट आहे, मी परत रिपीट करतो, 1 तास जो आहे तो शरीर आणि मनसाठी, दुसरा तास आहे तो आपले नातेवाईक, मित्र, कुटुंब यांच्यासाठी, तिसरा तास आहे छंद किंवा स्किल सेट साठी, आणि चौथा जो तास आहे तो तुम्हाला सांगितलं मोबाईलसाठी. अशा तऱ्हेने 8 तास झोपेमध्ये गेले, 4 तास आपली जी दिनचर्या आहे त्याच्यासाठी गेले, आणि 4 तास मी आता ज्या 4 गोष्टी सांगितल्या त्याच्यासाठी गेले, आणि नंतर उरतात 8 तास. आणि मला वाटतं की आपलं ध्येय गाठण्यासाठी हे 8 तास जे आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. मला असं वाटतं की मी मागेही रिपीट सांगितलेलं आहे की ज्या वेळेस तुमची परीक्षेला 45 पेक्षा जास्त दिवस शिल्लक आहेत त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनी 8 तास अभ्यास केला पाहिजे. आणि ज्या वेळेस तुमच्या परीक्षेसाठी 45 पेक्षा कमी दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यावेळेस विद्यार्थ्यांनी 12 तास अभ्यास केला पाहिजे. मग 4 तास कुठून वाढवायचे हा प्रश्न तुमच्या समोर राहणारच आहे. तर मग 4 तास जे वाढवायचे आहेत, मी आता ज्या 4 गोष्टी सांगितल्या त्याच्यातले 2 तास इकडे स्किप करायचे म्हणजे घ्यायचेत, आणि आपलं जे काही दैनंदिन उरकण्यासाठी जे 4 तास लागतात त्याच्यातले 2 तास इकडे उचलायचे आहेत. मग ते एक्स्ट्रा 4 तास आणि रेग्युलर तुमचे 8 तास, असा 12 तास अभ्यास झाला पाहिजे परीक्षेच्या 45 दिवसापासून. आणि मग त्याच्या आधी तुम्ही 8 तास अभ्यास केला मिनिमम म्हणतोय मी तरी चालू शकतं. आणि मला असं वाटतं की या प्रकारे जर तुम्ही वेळेची तुमचं ध्येय किंवा तुमचं शरीर याच्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक करायला शिकला तर मला असं वाटतं की तुमचं आयुष्य सुसह्य होणार आहे. आणि त्याच्यामुळे काळ आणि वेळ याचं जे गणित आहे ते सोडवायला आपण शिकलो पाहिजे. ज्याला काळ, वेळ आणि काम म्हणजे आपला अभ्यास याचं गणित ज्याला सोडवता आलं
त्याला आयुष्याचं गणित सोडवता आलं असं मी म्हणू शकेन. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे असलेला वेळ आणि आपल्याला करावयाची कामे म्हणजे अभ्यास याचं व्यवस्थापन आपल्याला आत्तापासून करता आलं पाहिजे. जर ते व्यवस्थापन आपण करायला लागलो, त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करायला लागलो, त्याचं एक्झिक्युशन व्यवस्थित करायला लागलो, तर मला असं वाटतं की वेळ आपल्या हातात आपण पकडू शकतो. आणि वेळ एकदा आपल्या हातामध्ये पकडला की आपल्या ध्येयाकडे आपण सकारात्मक रीतीने मार्गस्थ होऊ शकतो. आता वेळेचे व्यवस्थापनाचे फायदे काय आहेत? मी आता बरंच बोललो की वेळेचं व्यवस्थापन करा, वेळेला हातात पकडा, 8 तास असं करा, 4 तास असं करा, 4 तास असं करा. पण वेळेचं व्यवस्थापन किंवा वेळेचं नियोजन केल्यामुळे काय फायदे होतात त्याच्यावर आपण आता बोलणार आहोत. सर्वात महत्वाचं, जर तुमचं टाइम मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर आपण तणावमुक्त राहतो. तर आपल्याला माहित असतं की हे असं असं ठरवलेलं आहे आणि हे असं असं वेळेचं आपल्याला ताळमेळ लागलेला आहे, त्यामुळे आपण तणावमुक्त होतो. त्याच्यानंतर कार्यक्षमता सुद्धा वाढते. जर आपल्याला माहित असेल की या प्रकारे आपलं टाइम मॅनेजमेंट आहे तर आपली इफिशियन्सी म्हणजे अभ्यास करण्याची इफिशियन्सी पण वाढते. वेळेचं व्यवस्थापन जर चांगलं असेल तर आपल्याला प्रायोरिटी मॅनेजमेंट सुद्धा चांगलं साधता येतं. कारण टाइम मॅनेजमेंट आणि प्रायोरिटी मॅनेजमेंट हे दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात आणि त्यामुळे प्रायोरिटी मॅनेजमेंट सुद्धा तुम्हाला साधणं शक्य होतं. आपण वेळेवर सर्व गोष्टी करायला लागलो की आपल्याला एक समाधान येतं, सॅटिस्फिकेशन येतं की यस, मी एकदम चांगल्या प्रकारे टाइम मॅनेजमेंट करतोय. त्याच्यामुळे त्याचबरोबर आपण जी ध्येय ठरवलेली आहेत ती आपल्याला वेळेवर गाठता येणं शक्य होतं. आपली उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी वाढते. म्हणजे वेळेचं व्यवस्थापन करायला लागल्यानंतर आपण जे ठरवलेलं असतं की बाबा मला हे पुस्तकातली 24 पानं वाचायची, तर त्या पुस्तकातली 24 पानं आपली तेवढ्या वेळेमध्ये वाचून कंप्लीट होतात. म्हणजे तुमची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढते. त्याच्यानंतर आत्मविश्वास सर्वात महत्वाचा आहे, तो सुद्धा वेळेचं व्यवस्थापन तुम्ही करायला लागले तर वाढतो. जीवन एकदम समतोल होतं. आणि सर्वात महत्वाचं जर काय होत असेल तर मला असं वाटतं की सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होते. म्हणजे बघा मित्रांनो, वेळेचं जर व्यवस्थापन आपण करायला लागलो तर एवढे मोठे फायदे आपल्याला होतात. आणि आपण अगदी म्हणतो ना की बऱ्याच वेळा मुलं म्हणतात की मी अँझायटीमध्ये जातो, मी डिप्रेशनमध्ये जातो, मला खूप वाईट फील होतं, मला खूप 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 निगेटिव्हिटी येते. ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत ना, याचं मूळ टाइम मॅनेजमेंटच्याच ठिकाणी लपलेलं आहे. आणि त्यामुळे एकदा तुम्ही जर टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करायला लागले ना, तर मला असं वाटतं की हे डिप्रेशन, अँझायटी वगैरे ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुमच्या जवळ पण येणार नाहीत. कारण मला वाटतं की एकदा माणूस प्रोडक्टिव्ह झाला ना, प्रोडक्टिव्ह म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत, तर ह्या डिप्रेशन, अँझायटी ह्या गोष्टी जवळ पण फिरकत नाहीत. आणि मी नेहमी सांगतो की वेळ व्यवस्थापन ज्यावेळेस तुम्ही साधताय ना, तर मला कधी 100% वेळ व्यवस्थापन तुमच्याकडून नकोय. तुम्ही जर 80-90% जरी सक्सेसफुल झाला टाइम मॅनेजमेंटमध्ये, तरी तुम्ही टाइम मॅनेजमेंटमध्ये यशस्वी आहात असं मी समजेल. आता आपण 21 नियम बघणार आहोत की टाइम मॅनेजमेंटसाठी कोणते 21 रूल्स आपण वापरू शकतो. आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे कारण आपल्याला नंतर डिस्कशन पण करायचं आहे. पण एक रूल्स आहेत, 21 रूल्स. मी जेव्हा मध्ये माझं शोधते विकास पुस्तक लिहिलं, तर त्या पुस्तकामध्ये मी हे टाइम मॅनेजमेंट किंवा वेळ व्यवस्थापनाचे 21 नियम दिले होते. ते नियम मी तुम्हाला एकदम लवकर झटपट सांगणार आहे कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. सर्वात महत्वाचं जर काम असेल टाइम मॅनेजमेंट मधला पहिला रूल असेल तर मला असं वाटतं की तुमच्या कामांची तुम्ही टू डू लिस्ट करायला शिकलं पाहिजे. म्हणजे मला उद्या काय कामं करायचे आहेत, ह्या आठवड्यात काय कामं करायचे आहेत, याची टू डू लिस्ट आपण करायला शिकलं पाहिजे. टू डू लिस्ट करायला आपण शिकलो की मला असं वाटतं की मग ती टू डू लिस्ट आपल्याला वेळेशी कनेक्ट करता येते. पहिला रूल. दुसरा रूल आहे
की आपल्याकडे टू डू लिस्ट तयार केल्यानंतर आपल्याकडे समजा 16 कामं करायचीत असं ठरलं, तुमच्याकडे 16 कामं पेंडिंग आहेत, तर 16 कामांची ABCD असं वर्गीकरण तुम्हाला करता आलं पाहिजे. ए म्हणजे अत्यंत प्रायोरिटीचं काम आणि डी म्हणजे एकदम नॉन प्रायोरिटीचं काम. बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्र काय करतात, ABCD वर्गीकरण न केल्यामुळे जी कामं डी प्रायोरिटीची आहेत ती ए मध्ये करतात आणि ए मध्ये जी कामं आहेत ती डी मध्ये टाकतात आणि त्यामुळे अपेक्षित यश साध्य करता येत नाही. दुसरा रूल ABCD वर्गीकरण. तिसरा रूल आहे TWM फॉर्म्युला. TWM. T म्हणजे टुडेज वर्क, W म्हणजे वीकली वर्क आणि M म्हणजे मंथली वर्क. तुमच्याकडे जी कामं आहेत ती तुम्हाला जी आज करायचे त्याला T वर्क्स म्हणा, तुम्हाला जी कामं वीकली करायचे त्याला W वर्क्स म्हणा आणि तुम्हाला जी कामं मंथली करायची त्याला M वर्क म्हणा. तिसरा रूल आहे TWM फॉर्म्युला. चौथं जे आहे, मला असं वाटतं की सर्व विद्यार्थी मित्रांनी एक डायरी ठेवली पाहिजे आणि डायरीमध्ये छोट्या छोट्या नोंदी, कामाच्या नोंदी, वेळेच्या नोंदी, तारखांच्या नोंदी हे करायला शिकलं पाहिजे. हे जर करायला शिकलं तर कोणतं काम कोणत्या वेळी करायचं याची तुम्हाला म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की अक्कल येते. पण ते कुठं पाहिजे, नोंद वहीमध्ये पाहिजे, डायरीमध्ये पाहिजे. त्यामुळे पर्सनल डायरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेंटेन केलीच पाहिजे. त्याच्यानंतर 5वा रूल आहे अनावश्यक गोष्टी टाळल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा आपण चहा प्यायला जातो, तिथे आपण खरं पाहिलं तर 10 मिनिटात रिटर्न आपण चेअरवर आलो पाहिजे चहा पिऊन, पण बऱ्याच वेळा आपण तिथे घुटमळत राहतो, गॉसिपिंग करत राहतो आणि जिथे 10 मिनिटं घालवायला पाहिजे तिथं आपण 40 मिनिटं घालवतो, म्हणजे 30 मिनिटं तिथेच वाया घालवतो. बऱ्याच वेळा कोणतरी मित्र आला, भेटायला आला, मग आपण अनावश्यक 2 तास तिथे वाया घालवतो. मला वाटतं की स्पर्धा परीक्षेचा जो विद्यार्थी अभ्यास करतो त्यांनी अशा अनावश्यक गोष्टी टाळल्या पाहिजेत. मित्रासाठी किती वेळ आहे, नातेवाईकांसाठी किती वेळ आहे, आप्तेष्टांसाठी किती वेळ आहे, 1 तास. तर मला असं वाटतं की अगदी काटेकोरपणे त्या 1 तासातच त्यांना हँडल केलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर पुढचा जो रूल आहे, आपल्या कामाची विभागणी म्हणजे आपल्या अभ्यासाची विभागणी करता आली पाहिजे. की सकाळी कोणता अभ्यास करायचा आहे, दुपारी जेवणापूर्वी कोणता अभ्यास करायचा आहे, जेवणानंतर कोणता अभ्यास करायचा आहे, इव्हिनिंगला चहानंतर कोणता अभ्यास करायचा आहे, रात्री जेवणानंतर कोणता अभ्यास करायचा आहे, या प्रकारे टाइम प्रमाणे विभागणी करता आली पाहिजे. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना तर त्याचा आपल्याला टाइम फ्रेम कळालं पाहिजे, टाइम फ्रेम सेट पाहिजे. म्हणजे समजा आपण हिस्ट्रीचं पुस्तक वाचतोय तर आपण असं डिसाईड करायला पाहिजे की पुढील 21 दिवसामध्ये मला हे हिस्ट्रीचं पुस्तक वाचून संपवायचंय. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण टाइम फ्रेम मध्ये बसवली पाहिजे. पण आपण काय करतो, आज हिस्ट्रीचं पुस्तक हातात घेतल्यानंतर आपल्यालाच माहित नसतं की हे किती दिवसांनी संपणार आहे. आणि म्हणजे असा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर मग तुम्हाला यश मिळणार नाही. त्यामुळे अगदी असणारे पेजेस, असणारे चॅप्टर्स, तुम्ही इतिहासाचा अभ्यास रोज किती तास करणार, 3 तास करणार की 5 तास करणार, आणि त्या अभ्यासाच्या अनुषंगाने हे इतिहासाचं पुस्तक संपवायला मला 21 दिवस किंवा 45 दिवस वॉट एव्हर जे लागतील त्याची टाइम फ्रेम ठरवणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे तो पण एक महत्वाचा रूल आहे. पुढचा रूल आहे 8वा रूल, चालढकल करणे. त्याला आपण प्रोक्रॅस्टिनेशन असं म्हणतो इंग्लिशमध्ये. चालढकल करणे म्हणजे आज नको, उद्या करू, उद्या नको, परवा करू, क्वेश्चन पेपर आणायचा आहे तर तो पुढच्या आठवड्यात आणू, हा विषय वाचायचा आहे तर मग तो नंतर वाचू, ह्या मित्राला भेटायला जायचंय काहीतरी त्याच्याकडून नोट्स घ्यायच्यात, नको 3 दिवसांनी जाऊ, याचा गायडन्स घ्यायला जायचंय, आज नको, मला कंटाळा आला. तर चालढकल करायला तुम्ही लागले ना की वेस्टेज ऑफ टाइम सुरू होतो. आणि त्यामुळं 8वा रूल आहे चालढकल चालली पाहिजे. त्यानंतर चालढकल टाळली पाहिजे. वेळेचं मूल्यमापन, इव्हॅल्युएशन ऑफ टाइम, व्हेरी इम्पॉर्टंट.
आज मी संध्याकाळी ज्यावेळेस झोपणार आहे त्यावेळेस मी सकाळपासून झोपेपर्यंत नक्की कोणकोणत्या गोष्टीला किती किती टाइम दिला हे लिहून काढलं पाहिजे. एक तुम्ही 7-8 दिवस असं लिहायला सुरुवात केली ना, म्हणजे ज्याला वेळेचं मूल्यमापन करायला सुरुवात केली ना, की 7-8 दिवसांनी तुमच्या लक्षात येईल की अरे हा इथे आपला टाइम जातोय, अरे हा इथे टाइम जातोय, अरे हे चहा प्यायला आपला एवढा वेळ गेला. आणि मग हे मूल्यमापन करणं गरजेचं का आहे, मग तुम्हाला कळेल की हे टाइम स्लॉट जे आहेत ते माझ्या दैनंदिन अभ्यासामधून किंवा दैनंदिन कामकाजामधून आपण वगळले पाहिजे. असं कधी लक्षात येईल की जेव्हा तुम्ही टाइमचं इव्हॅल्युएशन, आपण काय करतो आपलं इव्हॅल्युएशन करतो, मी किती अभ्यास केला, मी किती पानं वाचली, मी किती धडे संपवले, मी किती नोट्स काढल्या, मी किती पेपर्स वाचले, मी किती व्हिडिओज बघितले, असं मूल्यमापन करतो. वास्तविक टाइम इव्हॅल्युएशन आपल्याला जमलं पाहिजे, त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. त्याच्यानंतर 10वा जो मुद्दा आहे तो ऊर्जेचे चक्र. आपल्या दैनंदिन ऊर्जेचं एक चक्र असतं, आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणजे सकाळी जर आपण अभ्यासाला बसलो तर आपल्याला छान वाटतं, छान फिलिंग येते, ओके, फील गुड असतं. मग थोडंसं 11-11:30 सकाळचे वाजले की आपण थोडं डल होतो कारण भूक लागलेली असते. त्यानंतर मग आपण जेवण करतो, मग परत अभ्यासाला बसलो की मग कार्बोहायड्रेट शरीरात गेल्यामुळे झोप यायला सुरुवात होते. मग परत 5 वाजता आपल्याला चहा घेतल्यानंतर परत तरतरी येते. मग परत जेवण केलं की संध्याकाळी परत आपण झोपायला सुरुवात करतो. तर वेळेचं जे चक्र आहे ना त्याप्रमाणे सुद्धा आपण अभ्यासाचं प्लॅनिंग केलं पाहिजे. मुलं काय करतात की याला काहीच महत्व देत नाही की आपल्या ऊर्जेचं चक्र कशा प्रकारे चालतं. तर याप्रमाणे मग आपल्याला सकाळी काय करायचंय, दुपारी काय करायचं, झोप येते त्यावेळेस काय करायचं, याचं सुद्धा प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. मी नंतर 11वा रूल आहे स्वतःसाठी वेळ काढा. त्याला आपण सेल्फ टॉक म्हणतो. तर सेल्फ टॉक साठी सुद्धा आपण स्वतः वेळ काढला पाहिजे की मला काय करायला हवं, मी कसं करायला हवं, वेदर आय एम इन करेक्ट ऑर राईट डायरेक्शन, ह्या गोष्टी सुद्धा आपण स्वतःसाठी वेळ काढून बघितल्या पाहिजेत. आणि 12वा रूल आहे नाही म्हणायला शिका. बऱ्याच वेळा मित्र तुमच्याकडे येतात, तुम्हाला विचारतात का अरे इकडे चाललोय, तिकडे यायचं का, इकडे एका लग्नाला जायचंय, इकडे एका साखरपुड्याला जायचंय, इकडे एका हळदीच्या कार्यक्रमाला जायचंय, इकडे एका मूवीला जायचंय. तर अशा वेळी जर तुम्ही प्लॅनिंग मध्ये असाल, टाइम मॅनेजमेंट तुमचं पक्का असेल, तर मला असं वाटतं की नाही सुद्धा म्हणायला शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर परिपूर्णता शोधू नका. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना अशी सवय असते की परिपूर्ण कामं करायची किंवा परिपूर्ण राहिलं पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट परिपूर्णतेमध्ये शोधण्याची गरज नाही. थोडीशी अपूर्णता राहिली तरी चालू शकतं. कामाची निवड किंवा ज्याला आपण विषयाची निवड जी आहे ती जाणीवपूर्वक करायला शिका. आज जरी मला थोडासा टाइम नाही पुरला, टाइम नाही वाचला, तर थोडासा आशावादी राहायला शिका. विश्रांती आणि झोप आयुष्यामध्ये खूप महत्वाची आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी असं करतात की नाही मी आता 4च तास झोपणार, मी 3च तास झोपणार. परंतु मला वाटतं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जो आहे ना हा शाश्वत आहे, म्हणजे सस्टेनेबल आहे. तुम्ही असं शॉर्ट टर्म प्लॅनिंगनी काही साध्य करू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही 3 वर्षाचं प्लॅनिंग केलेलं आहे तर तुम्ही ठरवलं पाहिजे की आता आपल्याला 3 वर्ष प्लॅनिंग करायचंय. तर त्याप्रमाणे आपल्याला आपली हेल्थ मेंटेन करण्यासाठी, आपला मेंदू शांत ठेवण्यासाठी 8 तास झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे झोप असेल, विश्रांती असेल, ह्या गोष्टी आपण घेतल्याच पाहिजेत. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही, मी परत रिपीट करतो की 45 दिवस राहिलेले आहेत आता परीक्षेला, त्यावेळेस थोडं स्ट्रेच आउट केलं तर चालू शकतं. पण मी एक्झाम 1 वर्षाने आहे आणि आत्ताच विद्यार्थी मित्र 4च तास झोपायला लागला तर हे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगलं नाही. त्यामुळे 45 दिवसाच्या आधी 8 तास झोप कंपल्सरी. 45 दिवस राहिले की मे बी तुम्ही यू विल टेक अ स्लीप अप टू 4 hours 6 hours, पण 45 दिवस असल्यावर. त्यामुळे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचंय. त्यानंतर जी कामं तुम्ही करताय, जो अभ्यास तुम्ही करताय, तर टू डू लिस्ट मधनं त्याला स्ट्राईक आउट करायला शिकायचंय. नंतर तुमच्याकडे जी संसाधनं आहेत
म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्याकडं तुमच्या आईवडिलांनी दिलेले रिसोर्सेस असतील, म्हणजे पैसे असतील, याचा सुद्धा आपण काटकसरीने वापर करायला शिकलं पाहिजे. मित्रांनी अभ्यास जो आहे तो विकेंद्रीकरण केला पाहिजे. म्हणजे अभ्यास सुद्धा 4 लोकांना वाटून घेता येतो आणि मग तो वाटून घेतल्यानंतर त्या टाइम फ्रेम मध्ये तो कम्प्लीट करून त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि एक 80-20चा रूल आहे की बऱ्याच वेळा आपण 80% अभ्यास करतो, त्याच्यातून 20%च प्रोडक्टिव्हिटी येते. आणि असा काय अभ्यास असतो का तर 20% केला तर त्याच्यातून 80% प्रोडक्टिव्हिटी येते. आणि त्यामुळे टाइम मॅनेजमेंटमध्ये 80-20चा रूल सुद्धा आपण फॉलो केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 21 जी टिप्स आहे ती आहे वाईट सवयींचा आपण त्याग केला पाहिजे. वाईट सवयींपासून आपण दूर गेलं पाहिजे. वाईट सवय म्हणजे मोबाईल पाहणं, मोबाईलवर तासनतास रील्स पाहणं ही आत्ताच्या जमान्यातली सर्वात वाईट सवय आहे. त्यानंतर मूवीला जाणं, त्याच्यानंतर गॉसिपिंग करणं, त्याच्यानंतर मग सिगारेट, पुढच्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर मी बोलणार नाही. तर ह्या वाईट सवयी आहेत ना, ह्या विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी मित्रांनी टाळायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी ज्या गोष्टी सांगितल्या, वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं, वेळेची गुंतवणूक ध्येयामध्ये कशी करायची, वेळेचं महत्त्व काय आहे आणि वेळेचं व्यवस्थापन करताना 21 टिप्स कशा पाळायच्या, ह्या सर्व गोष्टी जर आजच्या विद्यार्थी मित्रांनी जर पाळल्या, त्याप्रमाणे वेळेचं व्यवस्थापन केलं तर मला असं वाटतं की यशापासून, प्रगतीपासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. थँक्यू. बोला प्रश्न. खूप खूप धन्यवाद सर. गणेश गुप्ता यांनी हँड रेस केलेला आहे, आपण विचारू शकता प्रश्न. गणेश. हॅलो, गुड इव्हनिंग सर. हा बोल गणेश. सर मी टी वाय बी कॉमचा ग्रॅज्युएशनचा लास्ट इयरचा विद्यार्थी आहे. मला मॉर्निंगला 4 तास कॉलेजचे लेक्चर असतात. त्यामध्ये मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी किती वेळ केला पाहिजे? नाही, आता तुला मी अगोदर सांगितलं ना, तू रिव्हर्स विचार कर. रिव्हर्स विचार कर म्हणजे 8 तास तर तुझे झोपेवर जाणारच आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये तुझे किती तास जातात? 4 तास. ओके, 8 आणि 4 12 तास. त्याच्यानंतर तुला जे काही आवरायचं आहे त्याच्यासाठी 2 तास घालव, 14 तास झाले, बरोबर आहे. आणि बाकीचे जे काही तुझ्या इतर गोष्टी आहेत त्यासाठी 2 तास घालव, 16 तास झाले. म्हणजे साधारण तुझ्यासारख्या मुलाने मला असं वाटतं की कमीत कमी 6 तास तरी अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तुझ्यासाठी 6 तास हा बेंचमार्क आहे. आणि मग ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा 45 दिवसावर येईल त्यावेळेस मात्र 12 तासाचा बेंचमार्क तुला मी देत आहे. नेक्स्ट. ओके सर, थँक्यू. विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, जर आपले काही प्रश्न असतील तर आपण हँड रेज करून सरांना विचारू शकता. बऱ्याच वेळा मागच्या वेळेस इनबॉक्स मध्ये प्रश्न टाकतात मुलं, आणि मग जो अँकर आहे तो इनबॉक्स मधनं वाचून प्रश्न विचारतो, असं आम्ही मागे पाहिलं. तर तसं पण इनबॉक्स मध्ये काही प्रश्न असतील तर ते जरा वाचून सांगितले तर बरं होईल. हो सर, मी सांगते. हा, किंवा मग तिथे नसतील तर मुलं डायरेक्ट विचारू शकतात. आपल्याकडे अजून 15 मिनिटं आहेत. माधवी यांनी प्रश्न टाकलेला होता सर की तलाठी एक्झाम साठी 90 डेचं प्लॅनिंग कसं करता येईल? तलाठी एक्झाम साठी 90 डेजचं प्लॅनिंग मला असं वाटतं, असं 90 डेज म्हणजे 3 मंथ्स तसं पाहिलं तर तलाठी एक्झाम साठी अत्यंत अपुरे आहेत. आणि मी नेहमी सांगत आलेलो आहे की जो विद्यार्थी पोस्ट ओरिएंटेड अभ्यास करणार ना, तो सक्सेस होण्याची शक्यता कमी. त्यामुळे पोस्ट ओरिएंटेड अभ्यास करायचा नाही, स्पर्धा परीक्षा ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. आणि स्पर्धा परीक्षा ओरिएंटेड अभ्यास केल्यानंतर तो अभ्यास पोस्ट ओरिएंटेड वापरायचा आहे.
पण तुम्ही असंच तलाठीची आली मग प्लॅनिंग केलं, लिपिकाची आली मग प्लॅनिंग केलं, रेंज फॉरेस्टची आली मग प्लॅनिंग केलं, मग राज्यसेवेची आली मग प्लॅनिंग केलं, UPSCची आली मग प्लॅनिंग केलं, असं पोस्ट ओरिएंटेड जर तुम्ही अभ्यास करत असाल ना तर तुमची सिलेक्ट व्हायची शक्यता फक्त 10% होईल. असं मी म्हणत नाही की होणार नाही. त्याच्यामुळे मुलांनी पोस्ट ओरिएंटेड अभ्यास न करता स्पर्धा परीक्षा ओरिएंटेड अभ्यास केला पाहिजे. एक आपला बेस बनवला पाहिजे, सर्व विषयांचा अभ्यासाची अशी मजबूती आणली पाहिजे आणि मग जंप घेतली पाहिजे. 90 दिवसाचा अभ्यासात जर तुला तलाठी क्रॅक करायची असेल तर मला वाटतं की 12 तासापेक्षा तुझा अभ्यास सलग 90 दिवस त्याच्यापेक्षा कमी होता कामा नये. 12 तास. नेक्स्ट. नक्कीच. पुढचा मनीषा यांचा प्रश्न आहे की सर, वेळेचे व्यवस्थापन प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्वाचे आहे. अभ्यास, कॉलेज आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये वेळेचे योग्य नियोजन कसे करावे? वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी कोणत्या सवयी लावाव्यात? मी आता एवढं डिटेल सांगितलेलं आहे की अगदी बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण मी परत एकदा रिपीट करतो की सर्वात महत्वाचं, MPSCचा जो विद्यार्थी अभ्यास करतो त्याला 6 तास प्रोडक्टिव्ह अभ्यास करण्यापासून सुटका नाही. 6 तास. परत मी रिपीट करतोय, मिनिमम 8 तास करत असाल, 10 तास करत असाल तर तुमचं अभिनंदन आहे. पण बऱ्याच वेळा महाराष्ट्रामध्ये असे विद्यार्थी आहेत ना की दिवसभरात 1.5 तास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि पूर्ण जगाला सांगतात की मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय. 1.5 तास अभ्यास करून 1.5 तास अभ्यास करण्यासारखीच कोणतीही स्पर्धा परीक्षा नाही. हे विद्यार्थ्यांनी पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. नेक्स्ट. नक्कीच. पुढे सानिका यांचा प्रश्न आहे की सर, आपण वेळेचे नियोजन कसे करावे हे शिकतो, पण प्रत्यक्षात जेव्हा नियोजन करतो तेव्हा ते सातत्य त्यामध्ये टिकून राहत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आम्हा विद्यार्थ्यांनी कोणती एक सवय आत्मसात करण्याचा सल्ला आपण द्याल? मला माहिती आहे की आपण जे प्लॅनिंग करतो ते 100% सक्सेसफुल होत नाही. आणि विशेषतः ज्यावेळेस तुम्ही घरी राहून अभ्यास करता त्यावेळेस तर ही शक्यता थोडीशी कमी होते. पण जेव्हा तुम्ही कुठेतरी हॉस्टेलला आहात, कुठेतरी बाहेर आहात, आपल्या गावापासून दूर आहात, आपल्या घरापासून दूर आहात, त्यावेळेस हे जे टाइम मॅनेजमेंट आहे ना हे व्यवस्थित शक्य होतं. कारण घरी अनेक फॅक्टर आपल्यावर काम करत असतात आणि त्याच्यामुळं वेळेचं व्यवस्थापन आपण घरी असलो तर तेवढं पाळलं जात नाही. जरी एवढं असलं तरी मी म्हणतो की 80% जर तुम्ही सक्सेसफुल होत असाल तर तुमचं वेळेचं व्यवस्थापन चांगलं होतंय असं म्हणायला हरकत नाही. समजा तुम्ही ठरवले की 5-7 दिवस अभ्यास करायचा आणि एक दिवस तुम्ही अभ्यास नाही केला, त्या दिवशी फक्त आराम केला, मित्रांना भेटले, थोडं रिलॅक्स केलं स्वतःला, ओके, मूव्ही पाहिला, तरी काही हरकत नाही. पण हे मी जे सांगतो ना 45 दिवसाच्या आधीचं, मी जे बोलतोय आता, नाही तर तुम्ही म्हणाल परीक्षा 4 दिवसावर आली, आज संडे आलेला आहे, चला सरांनी सांगितले आज संडे मूवीला जाऊ. हे सर्व मी 45 दिवसाच्या आधीचं सांगतोय. आणि त्यामुळे त्यावेळेस थोडंसं रिलॅक्स राहिलं तर चालतंय. मग थोडं रिलॅक्स राहिलं, थोडं टाइम चुकलं तरी चालतं. म्हणजे मी जेव्हा 52 दिवस शेवटचा अभ्यास केला, 52 दिवस मी मागे सांगितलं होतं पण तरी रिपीट करतो, त्यावेळेस आम्ही 6:30ला उठायचो, 7ला गार्डनमध्ये जायचो, 7 ते 12 अभ्यास करायचो, 12 ते 1 जेवण करायचो, 1 ते 2 मी झोपायचो, 2 ते परत 5 अभ्यास करायचो, 5 ते 5:30 चहा वगैरे घ्यायचो, 5:30 ते 8:30 परत करायचो, 8:30 ते 9:30 परत संध्याकाळ, 9:30 ते परत 11:30 12:30 पर्यंत अभ्यास करायचो. आणि हे जवळपास 90% सक्सेसफुल पॅटर्न होता. जेव्हा मी डेप्युटी कलेक्टरची परीक्षा दिली, 52 दिवसाची मी सुट्टी घेतली होती कारण मी जॉबला होतो, त्यामुळे मी सुट्टी घेऊन परीक्षा द्यायला गेलो होतो. त्यावेळेचं हे पॅटर्न होता. म्हणजे सरासरी 12-14 तास 52 दिवस आम्ही अभ्यास केला. नेक्स्ट. सर, पुढे सुवर्णा यांचा प्रश्न आहे की पोलीस भरतीचा स्टडी कसा करावा? पोलीस भरतीचा स्टडी कसा करावा हा खूप म्हणजे बेसिक प्रश्न विचारलेला आहे. मी अगोदरच सांगितलेला आहे की
आपले कमीत कमी 20 सब्जेक्ट असतील, 20 सब्जेक्ट. आणि 20 सब्जेक्ट म्हणजे कसं, समजा इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, समाजसुधारक आहे, गणित आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, काय असेल ते 20 सब्जेक्ट असतील. मला असं वाटतं की 20 सब्जेक्ट जे आहेत ना त्याचा बेसिक अभ्यास आपला पूर्ण पाहिजे. पोलीस भरतीच्या मागील 10 वर्षाच्या जेवढ्या क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यावर 8 दिवस अभ्यास केला पाहिजे. किती? 8 दिवस फक्त क्वेश्चन पेपरचा अभ्यास, 8 दिवस. सिलेबस काय आहे त्याचा अभ्यास कमीत कमी 8 दिवस केला पाहिजे. क्वेश्चन पेपरचा अभ्यास 8 दिवस, सिलेबसचा अभ्यास 8 दिवस आणि मग विषयांचा अभ्यास. असं जर केलं तर यशाची टक्केवारी वाढू शकते. पण मुलं काय करतात, क्वेश्चन पेपर बघत नाही, सिलेबस बघत नाही, डायरेक्ट भूगोलचं पुस्तक आणतात वाचायला सुरुवात, डायरेक्ट चालू घडामोडीचं पुस्तक आणायचं वाचायला सुरुवात करायची, डायरेक्ट इतिहासाचं पुस्तक आणायचं वाचायला सुरू करायचं. अरे पण नक्की मागील 10 वर्षात पोलीस भरतीला काय विचारले याचं अनालिसिस कोण करणार? ते तर आपल्यालाच करावं लागेल ना. आपण केलं तरच आपल्याला अभ्यास फोकस करता येईल ना. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने पोलीस भरतीचा तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. नाही सर, वैभवी ठाकर यांनी हँड रेस केलेला आहे, तर आपण विचारू शकता आपला प्रश्न. वैभवी. हा वैभव विचार. माझा आवाज येतोय सर? हा वैभवी विचार. हा सर, मी वैभवी शारदा राजेभाऊ ठाकर BSc सेकंड इयर मध्ये शिकत आहे. आता सर मी प्रिपरेशन करते कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची. तर साधारणतः 20 विषय आहेत. तर त्या 20 विषयांमधला म्हणजे टाइम डिस्ट्रीब्युशन कसं करायचं त्यांच्यामध्ये, कोणत्या दिवशी म्हणजे एका दिवशी स्पेसिफिक एका सब्जेक्टचा अभ्यास करायचा की वेगवेगळ्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा? चांगला प्रश्न विचारला वैभवी. प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा असू शकतो की एकाच विषयाचा अभ्यास 8 दिवस करायचा, तो विषय कंप्लीट करायचा आणि मग दुसऱ्या विषयाला हात घालायचा, असा एखाद्याचा पॅटर्न असू शकतो. किंवा दुसरा पॅटर्न आहे की दिवसभरामध्ये 3 सब्जेक्ट करायचे, म्हणजे सकाळी इतिहास करायचा, दुपारी भूगोल करायचा आणि संध्याकाळी मॅथमॅटिक्स करायचा आणि मग 3 आठवड्यात 3 सब्जेक्ट संपवायचे. असे 2 पॅटर्न चालतात साधारण. पण माझा पॅटर्न असा होता, म्हणजे माझ्या स्वतःबद्दल सांगेल की मी सकाळी 7 ते 12 एक विषयाचा अभ्यास करायचो, दुपारी 3 ते 5 एका विषयाचा अभ्यास करायचो, संध्याकाळी 5:30 ते 8:30 एका विषयाचा अभ्यास करायचो आणि संध्याकाळी 9:30 ते संध्याकाळी 11:30 वेगळ्या विषयाचा अभ्यास करायचो. हे कशासाठी? तर मी जे ऊर्जेचं चक्र सांगितलं ना तुला, म्हणजे सकाळी मी अवघड विषय घ्यायचो, म्हणजे विज्ञान किंवा अर्थशास्त्र हा मला अवघड विषय वाटायचा, म्हणून मी ते सकाळच्या सेशनमध्ये घ्यायचो. दुपारी मला माहिती आहे की झोप येते, त्यावेळेस मी सरासरी इतिहास, समाजसुधारक असे विषय घ्यायचो. संध्याकाळी 5:30 ते 8:30 मी सरासरी मॅथमॅटिक्स किंवा बुद्धिमत्ता चाचणी घ्यायचो आणि संध्याकाळी मग डिस्कशन, चालू घडामोडी हे विषय घ्यायचो. तर माझा पॅटर्न हा होता आणि मला असं वाटतं की प्रत्येकाचा पॅटर्न वेगवेगळा असू शकतो. पण जर तुम्हाला ऊर्जेचं चक्र व्यवस्थित चालवायचं असेल तर असे विषय घेतले तर बरं वाटतं. शिवाय तुम्हाला 4 विषय एका वेळेस कंप्लीट होत आहेत याचं एक समाधान, आत्मविश्वास येतो, हा एक त्याच्यातून फायदा होतो. आणि शिवाय एकच विषय कंटाळवाणा न ठरता 4 विषय वेगवेगळे असल्यामुळे थोडीशी मजा येते. ओके सर, आणि मी असे खूप सारे स्टुडंट बघितलेत की जे स्टार्टिंगला प्रिपरेशन तर करतात, बट त्यांचं कोणता सब्जेक्ट म्हणजे स्टार्टिंगला ते वेगळं सब्जेक्ट, असं चुकीचा सब्जेक्ट निवडल्यामुळे ते मध्ये स्टॉप करून देतात. मग स्टार्टिंगला कोणता सब्जेक्ट अभ्यासायचा सुरू करायचा? स्टार्टिंगला मला वाटतं की अवघड विषयाला आपण हात घातला पाहिजे, कारण अवघड विषयाला हात घातला तर आपला कॉन्फिडन्स चांगल्या पद्धतीने वाढतो असं मला वाटतं. बऱ्याच वेळा असं सजेस्ट केलं जातं की साधी सोपी पुस्तकं वाचा, परंतु मला असं वाटतं की एकदा तुम्ही ध्येय ठरवलेलं आहे ना की ह्या ध्येयावर आपल्याला अचूक बाण मारायचा आहे, मग सोपं काय अवघड काय याला तसा अर्थ उरत नाही. शेवटी तुम्हाला विज्ञान आणि अर्थशास्त्र हे जर अवघड वाटत असतील तर त्याच्यापासून सुटका नाही.
मग जसं आपण म्हणतो ना की अगोदर जर आपण माती खोदायला घेतली तर ती सोपी जाणारच आहे, आणि अगोदर जर तुम्ही मुरुम खाण्याला घेतला तर तो अवघड जाणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अवघड विषयाला पहिला हात घाला आणि नंतर सोपे सोपे विषयांना हात घाला. माझं ओके, पर्सनल धन्यवाद. ओपिनियन. नक्कीच. सर पुढे रवीना कदम यांनी हँड रेस केलेला आहे. तर आपण विचारू शकता रवीना प्रश्न. बोला. सर माझा आवाज येतोय का? हा रवीना, आवाज येतोय, जरा मोठ्याने बोल, थोडं बॅकग्राऊंडला काही आवाज आहे पण बोल. सर माझं नाव रवीना संतोष कदम, मी सेकंड इयरचे स्टुडंट आहे. माझा असा प्रश्न आहे, कॉलेज आणि अदर क्लासेस याच्यामुळे स्टडीसाठी टाइम कमी पडतो आणि मी MPSC ची स्टडी करत आहे, याच्यामुळे माझा टाइम मॅनेज होत नाही. तर मी कशा प्रकारे टाइम मॅनेज केला पाहिजे? मला असं वाटतं की कॉलेज असेल, स्टडी असेल, तर तू काय कर की सलग 8 दिवस ना रोज संध्याकाळी झोपण्याच्या पूर्वी तुझ्या डायरीवर दिवसभर सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत काय काय केव्हा केव्हा केलं हे लिहून काढ. सलग 7 दिवस. आणि मग 7 दिवस तू हे लिहून काढल्यानंतर 7 दिवसाने त्याचं ॲनालिसिस कर की नक्की आपला वेळ कुठे कुठे वाया जातोय. आणि मग जिथे जिथे वेळ वाया जातोय ना ते गोष्टी त्या तुझ्या जनरल रुटीनमधनं कट कर आणि मग तो वेळ अभ्यासासाठी वापर. पण बऱ्याच वेळा आपल्याला ना लक्षातच येत नाही की आपला कुठे टाइम वेस्ट जातोय. तर तो शोधण्यासाठी ही टॅक्टिस वापरायची. सलग 7 दिवस काय करते तू ते लिहून काढायचं आणि मग त्याचं पुनरावलोकन करून किंवा त्याचा रिव्ह्यू घेऊन टाइम कुठे कुठे वाया जातोय ते आयडेंटिफाय करून तो वाया जाणार नाही ते बघायचं आणि मग तो वेळ जो आहे तो अभ्यासासाठी वापरायचा. नेक्स्ट संजीवन आगलाल यांनी हँड रेस केलेला आहे. तर आपण विचारू शकता आपला प्रश्न. सर माझा आवाज येते? हो हो, बोला बोला, लवकर बोला. गुड इव्हनिंग सर, माझं नाव संजीवन आगलावे सर, GS कॉलेज खामगाव मधून मुख्यमंत्री बोलते, करिअर सर. माझा प्रश्न हा होता सर, सर मी MPSC ची प्रिपरेशन सुरू करत आहे, तर त्यासाठी सर माझी सुरुवात सर NCERT पासूनच सुरू झाली पाहिजे की सर स्टेट बोर्डला पहिले घेतलं पाहिजे? असं काही नाही, NCERT ला सुरुवात करू शकता, स्टेट बोर्डला सुरू करू शकता. मला असं वाटतं सुरुवात कुठून करता याच्यापेक्षा त्याच्या नोट्स काढतायत की नाही हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे मित्रांनी नेहमी लक्षात ठेवायचं आहे ना की एकदा मी हिस्ट्रीचं NCERT वाचलं ना की पुढं जर मी 7 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे तर परत मी त्या NCERTच्या पुस्तकाला हात पण लावणार नाही. आणि त्यामुळे स्टेट बोर्ड वाचा, NCERT वाचा, नोट्स आर कंपल्सरी. ठीक आहे, थँक्यू सर. त्यामुळे नोट्स काढ. हो सर. पुढे आर्यन यांनी एक चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाकलेला आहे. सर गेट 2029 साठी प्रिपरेशन कशी करायची? मी BSc चा स्टुडंट आहे. कशासाठी गेट? हो सर, GT गेट. नाही, मला गेट्स बद्दल काही माहित नाहीये, त्याच्यामुळे मी त्याचं कसं प्रिपरेशन करायचं ते सांगू शकत नाही. नेक्स्ट. पुढे ऋतुजा यांनी एक प्रश्न टाकलेला आहे. सर मी आता SY BCom ला आहे आणि मला बँकिंग करायचं आहे, तर मी कधीपासून स्टडी चालू केला पाहिजे? SY BCom हा जो इयर आहे किंवा दिस इज गुड टाइम टू स्टार्ट द स्टडी फॉर बँकिंग. मी पण जेव्हा BSc ॲग्रीला होतो तेव्हा मी अगदी SY BSc या वर्षीचा अभ्यास सुरू केला होता आणि आमचं BSc ॲग्री 4 इयरचं होतं. त्यामुळे ज्यावेळेस मी ग्रॅज्युएट झालो त्यावेळेस माझा साधारण 2-3 वर्षाचा अभ्यास पूर्ण झाला होता. आणि मग मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर लगेच 1 वर्षाच्या आत बँकेमध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून सिलेक्ट झालो. त्याच्यामागे कारण सर्वात महत्वाचं होतं की मी अर्ली स्टडी स्टार्ट केला होता. त्यामुळे दिस इज गुड टाइम टू स्टार्ट द बँकिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन. नेक्स्ट. तर पुढे पूजा यांनी प्रश्न विचारलेला आहे की सर आता होणारी तलाठी भरती ही MPSC द्वारे होणार आहे, तर मग त्यामध्ये प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे
अशी एक्झाम होईल का? नाही, माझ्याकडे माहिती नाहीये, मी काही हे चेक केलेलं नाहीये, त्यामुळे थोडस अजून तुम्हाला जशी क्लॅरिटी येईल त्याप्रमाणे अभ्यास करा. पुढे श्याम यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की सर, मी शेतात काम करून तलाठी भरतीची तयारी करतोय पण माझा अभ्यास होत नाही, तर यासाठी काय उपाय सांगू शकतात? शेतात काम करतोय, उलट शेतामध्ये चांगला अभ्यास होतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे जर तुम्ही शेतात काम करा की कारखान्यात काम करा, याच्यापेक्षा तुम्ही तिथं तुमच्या अभ्यासाला न्याय देताय का हे जास्त महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की शेतामध्ये जर आपण जर चांगला अभ्यास केला, झाडाच्या खाली बसलो, शिवाय शेतामध्ये बसल्यानंतर बाहेरचं जो निसर्ग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला छान वाटतं. पण मला वाटतं शेतातले काम करत असतानाही आपलं 6 तास अभ्यास कसा होईल याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर मला असं वाटतं की यश तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळं परिस्थिती आडसर अजिबात नसते. मी नेहमी सांगतो, आडसर असतात तुमचे विचार, आणि विचार बदलले तरच परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे मी शेतात आहे, मी रानात आहे, मी वनात आहे, मी कारखान्यात आहे, ह्या गोष्टी जास्त मॅटर करत नाहीत. मॅटर करतात तुमची मानसिकता, तुमची सोच. नक्की सर. वेळेअभावी आपण आता एक फक्त शेवटचा प्रश्न घेतोय. तनु यांचा प्रश्न आहे की सर, एमपीएससी साठी सगळ्यात जास्त कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा? मला असं वाटतं की कोणत्या सब्जेक्टचा जास्त अभ्यास करायचा याच्यापेक्षा आतापर्यंतच्या आलेल्या प्रश्नपुस्तिकेचा सर्वात जास्त अभ्यास पाहिजे, आणि एमपीएससीच्या सिलेबसचा जास्त अभ्यास पाहिजे. आणि अभ्यास हा कोणत्या विषयाचा जास्त करायचा याच्यापेक्षा अभ्यास हा सिलेबस ओरिएंटेड अँड प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर ओरिएंटेड केला तर यश लवकर मिळू शकतं. सर, शेवटचा नक्की एक सर. प्रश्न विचारायचा. शेवटचा एक प्रश्न घ्या कावेरीचा. चला बोला. लास्ट चालेल प्रश्न. चालेल. सर, मी SYBA ला आहे. मला UPSC ची तयारी करायची, पण त्यावर थोडासा गायडन्स हवा होता सर. UPSC ची तयारी SYBA ला करायला काही हरकत नाही, परंतु UPSC ही भारतातली नाही तर जगातली एक टफेस्ट एक्झामिनेशन आहे. आणि त्याच्यामुळे UPSC ची तयारी करायची असेल तर मला असं वाटतं की योग्य मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. आणि मला UPSC ची तयारी करायची की नाही करायची, करायची तर कशी करायची याच्यावरचा स्टडी किमान 3 महिने विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आणि मग 3 महिने याच्यावर स्टडी केल्यानंतर त्याच्यातून जर निष्कर्ष आला की हो तू अभ्यास करू शकतो, शकतेस, तरच UPSCचा अभ्यास केला पाहिजे. उगाच मला आज सकाळी सुचलं आणि दुपारी मला वाटलं आणि म्हणून मी UPSCचा अभ्यास सुरू केला, असं कुणीही करता कामा नये. ज्या परीक्षेचा अभ्यास करायचा त्याच्यावर 3 महिने विचार करा, चर्चा करा, मार्गदर्शन घ्या, पुस्तकं वाचा, चर्चा करा आणि मग डिसिजन घ्या. कारण एकदा डिसिजन घेतला की परत मागे फिरणे नाही. Thank you. खूप खूप धन्यवाद सर. विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुमचे सगळे प्रश्न आहेत ते आम्ही नोट केलेले आहेत, तर पुढच्या सेशन मध्ये नक्की ते विचारले जातील. वेळेअभावी आता आपल्याला थांबावे लागेल. तर 52 आठवड्याच्या अखंड संवाद शृंखलेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असलेले आदरणीय राजू नकर सर यांनी अतिशय सुंदर आणि सविस्तर प्रकारे वेळेचे नियोजन कसे करावे यावर मार्गदर्शन केले. शिवाय 12 गोल्डन रूलही आपल्याला सांगितलेले आहेत. त्याद्वारे नक्कीच आपल्याला वेळेचे व्यवस्थापन जमेल. त्यामुळे मी सरांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर या बैठकीसाठी उपस्थित असणारे करिअर कट्ट्याचे अध्यक्ष आदरणीय यशवंत शितोळे सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर या बैठकीसाठी उपस्थित असणारे सर्व प्राचार्य, समन्वयक, विद्यार्थी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने आजचं हे सत्र इथं संपलं असं जाहीर करते. धन्यवाद सर.